सी आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे, मराठीमध्ये त्याला आपण टॉपिकचं नाव आहे, दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे. इक्वेशन्स रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. म्हणजेच काय की दोन चलातील अशी एक्झाम्पल्स, अशी समीकरणे, अशी इक्वेशन्स जी लिनियर इक्वेशन नाहीत, अशी एक्झाम्पल्स, अशी समीकरणे आपण सायमल्टेनियस एक्झाम्पल्स आपण कशी सॉल्व्ह करायची, त्यांच्या सोल्युशन्स किंवा त्यांच्या उकल आपण कशा शोधायच्या, हा पाठ आपल्याला आज बघायचा. पहा, तुमच्या समोर एक चार्ट आहे. या चार्ट वरती तुम्हाला दिलेले एक इक्वेशन दिलेले, प्रत्येक पहिल्या कॉलम मध्ये इक्वेशन दिलेलं आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे त्याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स म्हणजे चल आहेत ते लिहायचे आहे, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये वेदर लिनियर ऑर नॉट म्हणजे ते एक रेषीय समीकरण आहे का की नाहीये हे लिहायचे. म्हणजे जरा मागची रिव्हिजन पण होईल या तक्त्यावरून. जेव्हा समीकरणातील म्हणजेच इक्वेशन मधील सर्व जी पद आहेत, पदे किंवा आपण व्हेरिएबल्स पण म्हणू, व्हेरिएबल्स म्हणजे चल, यांचा घातांक म्हणजेच त्याला आपण म्हणतो इंडेक्स, हा जर एक असेल तर त्याला आपण म्हणतो, तर ते इक्वेशन काय असतं, तर लिनियर म्हणजेच रेषीय समीकरण, रेषीय असते. बरोबर, हा पॉइंट महत्वाचा आहे. आता पाहूया आपण काहींची उत्तर पाहूया. 7th 8th ला झालेला पार्ट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा कुठलाही नंबर फ्रॅक्शन फॉर्म मध्ये असतो, समजा a/b और m/n विच एव्हर नंबर, तर याच्यामध्ये जो हा आहे न्यूमरेटर म्हणजेच अंश, हा आहे डिनॉमिनेटर म्हणजेच छेद आणि अंश. जेव्हा अशा प्रकारे फ्रॅक्शन्सच्या फॉर्म मध्ये, राईट, म्हणजे अपूर्णांकाच्या फॉर्म मध्ये जेव्हा एखादा नंबर असतो, तेव्हा कधीही लक्षात ठेवा त्याच्या न्यूमरेटरचा, डिनॉमिनेटरचा, छेदाचा घातांक किंवा इंडेक्स हा काय असतो, निगेटिव्ह असतो. ओके, हा असतो निगेटिव्ह, लक्षात ठेवा. म्हणजेच याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये व्हेरिएबल्स म्हणजे चल तर दोन आहेत. आपलं लिनियर इक्वेशनचं हे काय आहे, म्हणजे लिनियर इक्वेशन कशाला म्हणतात की ज्याच्यामध्ये प्रत्येक पदाचं किंवा प्रत्येक चलाचा घातांक म्हणजे त्याचा इंडेक्स किंवा त्याची डिग्री, त्याला कोटी म्हणतात, डिग्री म्हणतात, राईट. ही जेव्हा 1 असते तेव्हा त्याला म्हणतात लिनियर इक्वेशन किंवा रेषीय समीकरण. परंतु इथे अशी कंडिशन आहे की इथे प्रत्येक पदाचं किंवा खास करून त्यांच्या व्हेरिएबल्स जो घातांक आहे हा -1 असा आहे. म्हणून ही सर्व इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स नाहीत, जरी ते दोन व्हेरिएबल्स मधले आहेत, परंतु ते लिनियर इक्वेशन्स नाहीत, रेषीय समीकरणे नाहीत. जेव्हा कुठलाही नंबर किंवा कुठलंही पद जेव्हा डिनॉमिनेटर पोझिशनला असतं म्हणजे छेदाच्या स्थानी असतं, तेव्हा त्याच्या घातांकाचं चिन्ह दिलेलं नसतं, त्याच्या इंडेक्सला साइन दिलेलं नसतं, द्यायची गरज नसते. परंतु तो इंडेक्स जेव्हा आपण
न्यूमरेटर फॉर्मला, न्यूमरेटर पोझिशनला किंवा अंशाच्या जागी जेव्हा आणतो तेव्हा त्याचं मल्टिप्लिकेशन होतं, म्हणजे त्याची क्रिया जी आहे इथे इथे डिव्हिजनची क्रिया आहे, इथे मल्टिप्लिकेशनची होते, परंतु त्याचा जो घातांक आहे किंवा त्याचा जो इंडेक्स आहे त्याचं साइन मात्र बदलतं, ते मायनस होतं. ओके, सी काही पॉइंट्स तुमच्या समोर आहेत बघा. शेजारील तक्त्यात दिलेले कोणतेही समीकरण रेषीय समीकरण नाही. त्याचं कारण आपण पाहिले. अशी एक समीकरण जर सोडवायची जर असतील तर मग आपण नेमकं काय करणार? जर अशी समीकरणं आपल्याला अशी दोन समीकरणं दिली, सायमल्टेनियस इक्वेशन्स दिले आणि सांगितलं सोडवा, तर मग कसं सोडवणार? कारण हे मुळात लिनियर, आपण कोणते लिनियर इक्वेशन लिनियर इक्वेशन्स असतील तर सोडवू शकतो, ते पण 2 व्हेरिएबल्स मधले. हे आपण आतापर्यंत पाहिलं. बट याच्यामध्ये ह्या अशा प्रकारचे इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतंय की अरे हे 2 व्हेरिएबल मध्ये तर आहे, परंतु दोज आर नॉट लिनियर इक्वेशन्स, राईट. इथे आपण जर पाहिलं किंवा आपण आता डिस्कस केलं तर सगळ्यांनी सांगितलं की 2 XY हे व्हेरिएबल्स आहेत, बट दोज आर नॉट लिनियर इक्वेशन्स. देन काय करणार? मग आपल्याला हा विचार करावा लागेल की ह्या समीकरणांना, अशा समीकरणांना किंवा अशा इक्वेशन्सला त्यांचं रूपांतर त्यांना आपण रेषीय समीकरणामध्ये किंवा लिनियर इक्वेशन्स मध्ये करू शकतो का, हा मोठा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे की हो, आपण अशी जी इक्वेशन्स आहेत ही इझिली कन्वर्ट करू शकतो लिनियर इक्वेशन्स मध्ये, म्हणजेच त्यांचं रूपांतर रेषीय समीकरणामध्ये करता येतं. आणि आजचा हा टॉपिक आपला त्याच्याच वरती आहे की अशी जर इक्वेशन्स असली तर ते कसं करायचं, काय करायचं लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर आता आपण ते पाहूया. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठल्याही समीकरणाचा डिनॉमिनेटर जो आहे, म्हणजे छेद जो आहे तो 0 नाही पाहिजे. ही अट सगळ्या एक्झाम्पलला, गणितामध्ये सगळीकडे लागू होते. आता पहा, तुमच्याकडे एक एक्झाम्पल आलेलं आहे समोर, तुमच्या दिसतंय एक्झाम्पल 4/x + 5/y = 7. हे आपल्याला a + b = c ह्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे, बरोबर. 3/x सेकंड इक्वेशन आहे, 3/x + 4/y = 5. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. मग हे सॉल्व्ह करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींचा उपयोग करावा लागेल, कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल, पॉइंट्स पाहावे लागतील, ते पाहूया आपण. सी एक एक पॉइंट आपण समजून घेऊया. आता ह्या इक्वेशनला पहिलं आपण कन्वर्ट करूया. या इक्वेशनला काय करूया आपण, कन्वर्ट करूया. सी पहिलं इक्वेशन, आता नीट लक्ष द्या, तुमच्या समोर आलं तर खरं आहे, पण आपण ते कसं करायचं नीट लक्ष द्या. आता आपण काय करूया, याच्यातले जे टर्म्स आहेत त्या टर्म्सचा विचार करूया. ज्या टर्म्स आहेत इकडे मी समजावून सांगतो तुम्हाला. पहिली जी टर्म आहे, पहिल्या इक्वेशन मधली पहिली टर्म आहे 4/x. दुसरी टर्म आहे 5/y, राईट. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन मधली 3/x ही पहिली टर्म आहे, त्यानंतर सेकंड टर्म आहे 4/y. नीट समजून घ्या, बेसिक गोष्टी आहेत, विसरले आहात तुम्ही बरेच जण, लक्ष द्या. पहा, जेव्हा असा एखादा नंबर असतो त्याला आपण कन्वर्ट कसं करू शकतो, तर हा जो 4 आहे, जो डिनॉमिनेटर आहे त्याला बाजूला घेतला, मल्टिप्लाइड बाय 4च्या जागी 1 आला आणि खाली घेतला x. आता असं का? कारण लक्षात ठेवा, आता याचं रूपांतर आपण ह्या पद्धतीने केलं, राईट. असं केल्याने काय फरक पडतो का? काही फरक पडत नाही, त्याची व्हॅल्यू तीच राहते. कशी व्हॅल्यू तीच राहते? तर 4चा छेद काय आहे इथे 1,
जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो आपण, जेव्हा अपूर्णांकांचं किंवा फ्रॅक्शनचं आपण मल्टिप्लिकेशन करतो, तेव्हा छेदाचं छेदाशी मल्टिप्लाय करतो, छेदाला छेदाशी मल्टिप्लाय करतो, म्हणजे डीला डीशी, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरशी, आणि एनला एनची म्हणजे न्यूमरेटरला न्यूमरेटरशी, अंशाला अंशाशी मल्टिप्लाय करतो. हा रूल लक्षात ठेवा. मल्टिप्लिकेशन मध्ये जर अपूर्णांक असेल किंवा फ्रॅक्शन असेल तर दोन फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करताना आपण छेदाला छेदाशी मल्टिप्लाय करतो आणि अंशाला अंशाशी, म्हणजेच न्यूमरेटरला न्यूमरेटरशी, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरशी. मग आता जर आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं, आपण 4 बाजूला काढला, आता 4 ज्याचा छेद दिलेला नाही त्याचा छेद 1 असतो, त्याचा डिनॉमिनेटर हा 1 असतो, लक्षात ठेवा. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय आन्सर येईल? 4 1 जा 4 आणि x 1 जा x, म्हणजे पुन्हा आपल्याला काय टर्म मिळाली? हीच टर्म मिळाली. पहा, म्हणजे त्याच्याने काही फरक पडत नाही, परंतु आपण आपल्या सोयीसाठी, कारण जर अशी एक्झाम्पल्स आहेत, असे जर फॉर्म्स आहेत, तर त्यांना लिनियर इक्वेशन मध्ये जर आपल्याला कन्वर्ट करावायचं असेल तर मात्र आपल्याला आपल्या सोयीसाठी या पद्धतीने त्यांची फोड करावी लागते, असं समजा तुम्ही. त्याला असं डिवाइड करावं लागतं दोघांना. मग तेच आपण केलेलं आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये काय केलेलं आहे की 4x चा झाला 4 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन x, प्लस 5 अपॉन y चा झाला 5 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन y इज इक्वल टू 7, आणि आपल्याला एक इक्वेशन तयार झालं दुसरं. त्यानंतर पुढचं इक्वेशन, सेकंड इक्वेशन मध्ये जर आपण विचार केला तर 3 अपॉन x झाला 3 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन x, प्लस 4 अपॉन y चं झालं रूपांतर 4 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन y इज इक्वल टू 5. असं कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल जर आपल्याकडे आलं तर आपण काय करणार? वरचा जो पार्ट आहे त्याला वेगळं करणार आणि खालचा जो पार्ट आहे त्याला वेगळं करणार, आणि त्याला वेगळं करताना आपण त्याचा डिनॉमिनेटर म्हणजे त्याचा अंश 1 घेणार. असं केलं की पुढे आपण काय करायचं ते पाहूया, एक एक स्टेप आपण पुढे जाऊया, तसं कळेल तुम्हाला. राईट, इथपर्यंत सर्वांना नक्कीच समजलं असेल. पुढचा पार्ट बघूया. आपण पाहिलंच आहे, तुम्हाला दिसतं इथे राऊंड केलेला पार्ट. हा जर तुम्ही पाहिला तर फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन मध्ये सेम आहे x x चं. फर्स्ट इक्वेशन मध्ये जर पाहिलं आपण तर फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा जो टर्म झाली तयार ती 4 होल 1 अपॉन x, आणि सेकंड मध्ये झाली 3 होल 1 अपॉन x, 4.1/x, 3.1/x. सेकंड जो सेकंड टर्म आहे ती फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन मध्ये पहा, 5 होल 1 अपॉन y, अँड सेकंड इक्वेशन मध्ये 4 होल 1 अपॉन y. म्हणजे त्यांचे जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्सला आपण, याच्यामुळे काय झालं, अशा पद्धतीमुळे व्हेरिएबल्स सेम झाले, बरोबर. 1 अपॉन y 1 अपॉन y, बरोबर. बाकी तर कॉन्स्टंट त्यांचे स्थिरच आहे. आता मग पुढे काय करणार? याच्या पुढे पहा, याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे? आता 1 अपॉन x जो आहे दोन्ही ठिकाणी आहे, 1 अपॉन y जो आहे तो दोन्ही ठिकाणी आहे, म्हणून आपण 1 अपॉन x साठी एक कुठलं तरी व्हेरिएबल ठेवू शकतो. मग आपण 1 अपॉन x बरोबर a मानू. तुम्ही a माना, m माना, x नाही मानू शकत कारण इथे ऑलरेडी x आणि y आहे, त्याच्यामुळे x आणि y नाही मानू शकत आपण, तर तुम्ही दुसरं काहीतरी मानू शकता. एक म्हणजे तिथे जे व्हेरिएबल वापरलेले आहेत आपल्याला दिलेल्या उदाहरणात ते सोडून तुम्ही दुसरं कुठलंही अक्षर तिथे व्हेरिएबल म्हणून घेऊ शकता. तर आपण a घेऊ शकतो, b आहे, c d j k l m n, जे काही तुम्हाला जेवढी ABCD येते त्याच्यातल्या एकाचा वापर करायचा, राईट. आणि 1 अपॉन y इज इक्वल टू आपण b मानू, बरोबर. आपण काय करायचं? रिप्लेस करायची याला, राईट. मग त्याच्यामुळे काय होईल? त्याच्यामुळे जे होईल ते आपल्याला आपल्या सोयीचं होईल. त्याच्यामुळे आपल्याला नवीन दोन इक्वेशन म्हणजे ह्या इक्वेशन्सचं रूपांतर झालेली नवीन दोन इक्वेशन्स मिळतील, थर्ड आणि फोर्थ. ते म्हणजे काय बघा, 4 आणि 1 अपॉन x साठी आपण a मानला होता म्हणून a, बरोबर, प्लस
5 1/y साठी आपण b मानला होता म्हणून b इज इक्वल टू 7. हे झालं आपलं थर्ड इक्वेशन. त्यानंतर सेकंड इक्वेशन मध्ये पाहूया आपण 3 1/x साठी आपण a मानला होता म्हणून a प्लस 4 1/y साठी आपण b मानला होता म्हणून b इज इक्वल टू 5. हे झालं आपलं फोर्थ इक्वेशन. आता जे पुस्तकात दिलेलं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये m आणि n मानलेलं आहे, आपण a आणि b मानला, त्याच्याने काही फरक पडत नाही. राईट. आता यापुढे तर तुम्ही आरामात सोडवू शकता. तुम्ही कोणती पद्धत वापरायची ते तुम्ही ठरवू शकता. तुम्ही डिटर्मिनंट मेथड म्हणजे चेक मेथड वापरू शकता, एलिमिनेशन मेथड वापरू शकता, किंवा तुम्ही वन व्हेरिएबल इंटू फॉर्म ऑफ अदर व्हेरिएबल म्हणजे एका चलाला दुसऱ्या चलाच्या रूपात मांडून सुद्धा तुम्ही सोडवू शकता. सो आता हे तुम्हाला सोडवायचं आहे. स्टार्ट. हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय करावं लागेल, तर आता आपण पाहिलेले एलिमिनेशन मेथड वापरायचे असेल तर आपल्याला हे दोन एकतर काय करावं लागतील, इक्वल करावं लागतील, सेम करावं लागतील त्यांची व्हॅल्यू, किंवा हे दोन इक्वल करावं लागतील बी वाले, बरोबर, तरच आपण त्याला एलिमिनेशन मेथड वापरू शकतो. मग आता आपण काय करूया बघूया. पहा, करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, समीकरण 1 ला समीकरण 3 ला जर आपल्याला a इक्वल करायचं असेल तर आपण काय करणार, 3 ने मल्टिप्लाय म्हणजे ह्या 3 ने मल्टिप्लाय करणार आणि 2 ला 4 ने मल्टिप्लाय करणार. त्याच्यामुळे आपला 1 इक्वल होईल. जर b करायचं असेल तर इकडे 4 ने, संपूर्ण समीकरणाला 4 ने मल्टिप्लाय करणार आणि समीकरण 4 ला 5 ने मल्टिप्लाय म्हणजे हे इंटरचेंज करणार आपण, फक्त लक्षात ठेवा. मग आपण समजा a करूया, बरोबर. मग समीकरण 3 ला 3 ने गुणून आपल्याला काय समीकरण मिळेल, तर 3 4 जा 12a प्लस 5 3 जा 15b इज इक्वल टू 21. हे झालं आपलं समीकरण नंबर 5, इक्वेशन नंबर 5. त्यानंतर इथे 4 ने मल्टिप्लाय करायचं म्हणून 12a प्लस 4 4 जा 16b प्लस 20. हे झालं इक्वेशन नंबर 6. आता आपले हे दोन झालेत. मग आता आपण काय करू शकतो, आपण पाहिलंय की आता आपण हेही शिकलो की जर सर्व पदांची म्हणजे जे आपले जे लेफ्ट हँड साइडची जी आहेत, जी टर्म्स आहेत, त्याच्यामध्ये कोणाचंही जर अपोजिट साइन नसेल तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय. मग सबट्रॅक्शन करताना आपण चिन्ह बदलून घेणार. सर्वात पहिले इथे निगेटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे, तर इथे निगेटिव्ह करणार, नंतर इथे पण निगेटिव्ह करणार. मग आन्सर येईल आपल्याला, हा कॅन्सल होईल, हा इकडे येईल बी म्हणजे 1b म्हणजेच इथे निगेटिव्ह बी आहे, 1b इज इक्वल टू 1. आता इथे आपल्याला हे लिहायची गरज नाहीये, काय की इथे 1 लिहायची गरज नाहीये, म्हणून b इज इक्वल टू काय येणार, निगेटिव्ह 1. b ची व्हॅल्यू आली आपली निगेटिव्ह 1. मग ही b ची व्हॅल्यू जर आपण काय केली, कुठलंही समीकरण तुम्ही समीकरण 3 मध्ये, समीकरण 4 मध्ये, समीकरण 5 मध्ये कुठेही टाका तुम्ही, तर काय आन्सर येईल, तर ती माझ्या मते 1 यायला पाहिजे. एक मिनिट मध्ये बोलू नका. ओके, सो b इज इक्वल टू 1. समीकरण आपण कोणतं समीकरण, समजा समीकरण नंबर 3 मध्ये टाकले. मग काय येईल आपलं, समजा 4a प्लस 5b इज इक्वल टू 7. मग इथे काय येईल, 4a प्लस 5 मल्टीप्लाइड बाय निगेटिव्ह 1 इज इक्वल टू निगेटिव्ह 1 आहे ना, निगेटिव्ह 1 इज इक्वल टू 7. मग आन्सर येईल 4a प्लस 7 प्लस 5 4a इज इक्वल टू 12. a इज इक्वल टू 12 अपॉन
4 इज इक्वल टू 3, पॉझिटिव्ह 3, म्हणजे आपला a ची व्हॅल्यू 3 मिळाली अँड b ची व्हॅल्यू निगेटिव्ह 1 मिळाली. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, x आणि y ची व्हॅल्यू मिळाली की नाही? x आणि y ची व्हॅल्यू मिळाली, पण कशी मिळाली बघा. x आणि y मध्ये आपल्याला ते हे नीट समजून घ्या की x आणि y मध्ये आपल्याला काय आहे की दोन्ही डिनॉमिनेटरला आहे, डिनॉमिनेटर फॉर्म दे म्हणजे फ्रॅक्शन फॉर्म आहे, म्हणून आपल्याला काय येईल, x इज इक्वल टू 1/3 येईल आन्सर. आणि याची तर निगेटिव्ह 1च राहील, कारण तुम्ही 1/-1 घेतला म्हणजे निगेटिव्ह 1च येतं. y इज इक्वल टू निगेटिव्ह 1, हे आपल्याला आन्सर मिळालं x आणि y. आणखी एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल इथे आपल्याला मिळेल, काय मिळालं होतं आपल्याला, 2k निगेटिव्ह 3l इज इक्वल टू 5, आणि आपला दुसरा आला होता 12k प्लस cl इज इक्वल टू 9. मग याला जर आपण प्लस केलं, हा l कॅन्सल होईल, इथे 14k आला, इथे 14 आला, मग k इज इक्वल टू 1 आला. 14 इज इक्वल टू 14/14, तर इकडे प्लस मिळाला k, बरोबर. मग k ची व्हॅल्यू आपण 1 2 3 2 मध्ये टाकली, 3 मध्ये टाकली, समजा ही 2 आहे, 3 4 आहे, बरोबर. मग 4 मध्ये टाकू, l इज इक्वल टू 1 ही किंमत, इक्वेशन हे आपलं 4 नंबरचं इक्वेशन आहे, म्हणून 4 मध्ये टाकून 4 मध्ये घालू. मग आपल्याला काय मिळेल, 2k म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 3l इज इक्वल टू 5. मग हा 2 तसाच राहील, मायनस 3l इज इक्वल टू 5. मग 3l मायनस 3l इज इक्वल टू 5 मायनस 2, म्हणजेच हा 2 इकडे जाईल तेव्हा तो मायनस होईल, म्हणून 3, म्हणून l इज इक्वल टू निगेटिव्ह 1, हे आलं आपलं आन्सर. l ची व्हॅल्यू मिळाली. मग आता l आपण कशासाठी घेतली होती आणि k कशासाठी घेतली, 1/c. काय पाहायचं, हे लक्षात ठेवायचं. आता 1/x मायनस y इज इक्वल टू k मानला होता आपण, व 1/x प्लस y इज इक्वल टू आपण l मानला होता, बरोबर. म्हणून आपल्याला ज्या किमती मिळाल्या त्या ह्याच्या मिळाल्यात, कशाच्या, 1/x मायनस y. म्हणून काय करणार आपण, x मायनस y इज इक्वल टू, याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1, आणि x प्लस y याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला निगेटिव्ह 1. मग यांचं आपण काय करायचं, आता हे अपोजिट आहे, म्हणून आपण याला काय केलं आपण याला प्लस करणार, बरोबर. मग इथे आपलं हे कॅन्सल होईल, 2x इज इक्वल टू काय येईल, इथे 0 येईल, बरोबर. मग x ची व्हॅल्यू काय मिळाली, 0/2 इज इक्वल टू 0. मग ही व्हॅल्यू आपण समजा 4 3 5 कशातही टाकली, x इज इक्वल टू 0 ही किंमत, इक्वेशन समजा आपण आता आपलं हे काय मिळालं, समजा इथे 5 4 जे काय मिळालं ते इक्वेशन इथले 6 मिळालं समजा हे, आणि हे 7 मिळालं, तर इक्वेशन 6 मध्ये टाकू, 6 मध्ये घालू. 6 इक्वेशन काय आपलं, तर x मायनस y इज इक्वल टू 1. मग x म्हणजे इथे 0 आहे, मायनस y इज इक्वल टू 1. व्हेरिएबलची साईन कधीही निगेटिव्ह नसते, म्हणून y इज इक्वल टू निगेटिव्ह 1. बरोबर, कळालं सर्वांना आता.